मित्रांनो नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जबरदस्त ॲक्टिव्हिटी पावसाची दिसत आहे, अवकाळी पावसाची. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आता या समोरच्या इथल्या सॅटेलाईट इमेजमध्ये तुम्ही बघू शकता, की विजांच्या कडकड्यासह, वादळी वाऱ्यासह पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे. तर आपण एक दुसरी सॅटेलाईट इमेज बघू आणि ढगांची स्थिती कशाप्रकारे आहे आणि कुठं जास्त पावसाची शक्यता आहे, ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता ही ढगांच्या स्थितीची सॅटेलाईट इमेज आहे. तर तुम्ही बघू शकता की पूर्व विदर्भामध्ये जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी आहे. जसं की चंद्रपूर असेल, नागपूर असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल. संपूर्ण जो पूर्व विदर्भ आहे या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारची ढगं दिसत आहेत आणि चांगल्या प्रकारचा पाऊस, वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला दिसत आहे. आणि त्यानंतर विचार केला आपण तर इकडं पूर्व विदर्भामध्ये जर बघितलं तर वाशिम असेल, अमरावती असेल, बुलढाण्याचा बराचसा भाग असेल, शेगाव, लोणार, मेकर या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता ढगांची जी दाटी आहे ती वाढताना दिसत आहे. त्यानंतर हिंगोली असेल, पुसद असेल, चिखली असेल या ठिकाणी सुद्धा पावसाला आता सुरुवात होऊ शकते. त्यानंतर जालना, सिल्लोड, औरंगाबाद, वैजापूर, पैठण, श्रीरामपूर, अहमदनगरचा संपूर्ण भाग या ठिकाणी सुद्धा आपल्याला आता पावसाची ॲक्टिव्हिटी ही येत्या 2 ते 3 तासामध्ये दिसणार आहे आणि हा पाऊस जवळपास 15 ते 16 तारखेपर्यंत असणार आहे. येणारे अपडेट तुम्हाला आम्ही नेहमी देतच राहू. व्हिडिओ इथंच संपवतो. धन्यवाद.